जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे विवाहितेची आत्महत्येने खळबळ, पती पत्नीमध्ये प्रेयसीची एंट्री, पत्नीच्या आत्महत्येनंतर पतीसह प्रेयसीला अटक, शहरातील रमकुबाई नगरातील धक्कादायक घटना। पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या शारीरिक मानसिक छळाला कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या। या प्रकरणी पोलिसांनी पती आणि त्याच्या प्रेयसीला अटक केली असून पतीला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील रमकुबाई नगरातील सासर असलेल्या भाग्यश्री गौरव चौधरी या विवाहित महिलेने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून ही घटना उघडकीस येताच परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। भाग्यश्रीची आई संगीता सुनील चौधरी यांच्या फिर्यादीनुसार भाग्यश्रीचा पती गौरवकुमार जगदीश चौधरी याचे बऱ्याच वर्षांपासून विवाहबाह्य संबंध होते। याबाबत पत्नीचा तीव्र विरोध असल्याने गौरवकडून तिचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ होत होता। मिळालेल्या माहितीनुसार गौरव चौधरीने भाग्यश्रीला वेळोवेळी मारहाण केली। त्याच्या विवाहबाह्य प्रेयसीबरोबरचे संबंध असल्याने भाग्यश्रीने समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यात यश मिळाले नाही। उलट तिला अधिक जाच सहन करावा लागला। भाग्यश्रीच्या माहेरील आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने तिने हा अन्याय लपवला। मात्र नेहमीच्या कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलले। भाग्यश्री चौधरीच्या आईच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी गौरव चौधरी आणि त्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे। दोघांनाही अटक करण्यात आली असून शहादा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के.जे. पटेल यांच्या कोर्टात दोघांना हजर केले गेले। यात गौरव चौधरीला 19 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी तर प्रेयसीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या घटनेनंतर संपूर्ण शहादा शहरात संतापाची लाट उसळली आहे। शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार, नंदुरबार।